सुरुवात तर अशीच आहे की पहिल्यांदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एवढंच सांगेल मी म्हणजे मी जरी तुला प्लॅन दिला असेल तरी तू आता गुरु झालाय आमचा. तरी मी तुला दिलं असेल शिक्षण थोडं, पण जेव्हा 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 तुला बघायचं, जेव्हा जेव्हा तू बोलायचा, तुझ्या बोलण्यात इतकं प्रेम, इतकं प्रेमळ आणि इतकी आत्मीयता, आणि त्याच प्रेमाने आणि त्याच आत्मीयतेने तू सारं जग जिंकलेस. आणि तुझ्या ह्या गोड स्वभावाने, असं नाही की तुझा काही स्वार्थ होता, पण तुझ्या त्या गोडीने तुला सगळं भेटलेलं आहे तुझ्या प्रेमळ स्वभावाने. आणि हा तुझा उच्चांक, ही तुझी प्रगती, मला फार आनंद होत आहे खरंच, की म्हणजे मी शब्दात नाही मांडू शकत आणि मी ते व्यक्तही नाही करू शकत. मी बऱ्याच वेळापासून बघते मी, आणि बस अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुला असंच उत्तम आरोग्य आणि अशीच तुझी भरभराटी होत राहो. धन्यवाद. आणि साहेबांसाठी जोरदार टाळ्या व्हाव्यात अशी मी तुम्हाला प्रार्थना करते, विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. मॅडम भाऊक झालेत. मॅडमचं भाव मला समजतं, त्यांचं पण प्रेम आहे माझ्यावरती. आणि जेव्हा आमची भेट फार होत नाही, पण जेव्हा होते तेव्हा ती डोळ्यातनं दिसते, डोळ्यातनं जाणवतं आपल्याला. म्हणजे जरी बोलणं जरी फार वेळ लागला तरी बोलायला, तर अशा आमच्या गोड मॅडम आहेत. आणि जेव्हा कधी बघतो त्या अशाच दिसतात. मला असं वाटतं 100 वय झालं तरी मॅडम अशाच तरुण दिसणार आहेत, एवढं त्यांचं सुंदर